प्रकृति को, वन काट बंजर किया और नदियों का धारा मोड़ दिया। जरा सोच तेरा क्या होगा मानव, जिस दिन प्रकृति ने तुमको छोड़ दिया। अमृत धारा वाली नदियों को गंदी नाली बना दिया, धरती को कूड़ा दान किया और विष हवा में मिला दिया। तड़प तड़प कर मरेंगे लोग, कहीं बाढ़ कहीं सुखाड़ होगा। प्रकृति तो अवतल दर्पण है, मानव ही जिम्मेदार होगा, मानव ही जिम्मेदार होगा। 20वे शतक संपून 21वे शतक सुरू होण्याची चाहूल माणसाला केव्हाच लागली आहे। शतकांचा असा पालट आजवर अनेकदा झालेला असला तरी येता पालट मात्र क्रांतिकारी असणार आहे, कारण येणारे शतक हे मानवी अस्तित्वातील शंका घेऊन उगवणार आहे। नमस्कार, मी कुमारी श्रेया शरद शिंदे, प्रियदर्शनी ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडत आहे, पुनर्नवीनीकरण काळाची गरज। माकडापासून माणूस उत्क्रांत झाला, आपल्याला असलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे बुद्धी। तिचा वापर योग्य रीतीने न केल्यामुळे ही मनुष्य प्राण्याची जात पर्यावरणाच्याच मुळावर आली आहे। कोट्यवधी वर्ष सुरळीतपणे चाललेली पर्यावरणाची व्यवस्था तशी चालू नये यासाठी तिनं प्रयत्नांची पराकाष्ठा लावली आहे। काय करायचं बाकी ठेवलं आहे आपण? पर्यावरणाचं एकही वैशिष्ट्य आपण नीट समजावून घेतलेलं नाही आणि ही व्यवस्था अशी का आहे याचाही विचार केलेला नाही। महात्मा गांधी म्हणतात, अर्थ प्रोव्हाइड इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड। या युक्तीप्रमाणे माणसाचा व्यवहार मात्र पूर्णपणे स्वार्थी आहे। परस्पर पूरक व्यवहार याचा अर्थ एकमेकांत सुयोग्य घटकांची देवाणघेवाण। माणसाच्या बाबतीत होते ती फक्त घेवाण। पर्यावरण केंद्रबिंदू नाही, पण माणूस स्वतःला असा केंद्रबिंदू समजतो, आपल्यासाठी ही सर्व व्यवस्था आहे, तिचा वाटेल तसा उपयोग केला तरी आपल्याला कोण विचारणार आहे असं माणसाला वाटतं। माणूस बहुतांश वस्तू हा त्याच्या गरजांसाठी नाही तर त्याची हौस म्हणून वापरतो, मग त्या बनवण्यासाठी कितीतरी संसाधनांची निसर्गाची हानी होत असते। आणि आता तर या ऑनलाईनच्या जगात सगळंच घर बसले मिळते म्हणून लोक अनावश्यक गोष्टी ऑर्डर करतात। त्यामुळे होणाऱ्या साधन संपत्तीच्या नुकसानाबद्दल कोणी विचार केला आहे का? हे जर असंच चालू राहिलं तर ही आपली सुजलाम सुफलाम पृथ्वी कुठून ऑर्डर करायला हो? ही हानी टाळण्यासाठी यावरचा उपाय आपल्याला माहीत नाही असं नाही, पण या समस्येकडे आपण गांभीर्याने लक्ष देत नाही हे दुःखाचं आहे। आज पृथ्वीवरील साधन संपत्तीचं जतन करणं, संवर्धन करणं ही काळाची गरज बनली आहे आणि हे शक्य होण्यासाठी यावरचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे पुनर्नवीनीकरण, अर्थात टाकाऊ पदार्थांचे नवीन पदार्थ आणि वस्तूंमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया, म्हणजेच आजच्या सोप्या भाषेत रिसायकलिंग। पुनर्नवीनीकरण हा फक्त शब्द किंवा पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वापरलेली संकल्पना नसून ही आपली भारतीय संस्कृती आहे। प्रत्येक भारतीय व्यक्तीमध्ये वस्तूंचा पुनर्वापर करण्याची वृत्ती उपजतच आहे आणि याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे आपलं स्वयंपाकघर। मग त्यात शेळ्या पोळ्यांचा मनोरमा असो, भाताला दिलेली फोडणी असो किंवा शिल्लक भाजीची भाकरी, इतकेच काय तर भाज्यांचे देठ, फळांची सालं, खरकट अशा पदार्थांच्या कचऱ्याचं कुंडीत किंवा परसबागेत खत करता येतं। तो कचरा नव्हेच, ते झाडाचं उद्याचं अन्न आहे, कारण जमीन म्हणजे यंत्र नाही, ती एक जिवंत व्यवस्था आहे। तिचा जिवंतपणा टिकवला तरच शाश्वत अन्न निर्मिती शक्य आहे। अशा अनेक लहान सहान गोष्टींमधून आपण वस्तूंना पुन्हा वापरत असतो, त्यांची रिसायकलिंग करत असतो। जसे की वस्त्र जुनं झालं तरी ते टाकूनच द्यावं लागतं असं नाही, त्याचा पुनर्वापर शक्य आहे। जुन्या सुती साड्या, विशेषतः नऊवारी लुगडी, पायजामे, पंगलपोस यातले चांगले तुकडे जोडून उत्तम गोधड्या, बसायला बसकर लहान मुलांना दुपटं शिवता येतात। नव्या कपड्यांनाही नसते ती ऊब अशा गोधड्यांना असते। आईची ऊब जितकी मायेची असते तितकीच तिच्या उबदार कपड्याचीही असते। आई लांब असली तरी तिच्या अंगाचा वास असलेलं दुपटं तान्ह्या मुलाला दिलं तर ती जवळ आहे असंच भासवतं। मग मानसिक भावनिक समाधानाबरोबरच पूर्णपणे वापर आणि पुनर्वापर या पर्यावरणीय सूत्राचंही पालन ज्यामुळे होतं, अशा गोधड्या दुपट्यांना मागास कसं म्हणता येईल? एडमंड बर्ग म्हणतात, आपण फारच थोडं काही करू शकतो असं म्हणून जो काहीच करत नाही तो ती सगळ्यात मोठी चूक करतो। म्हणून जे जमेल ते करायला लागा। म्हणजे आपण नेमके काय करायला हवं? तर वाहन सामानाच्या पुढ्या सोडून सामान डब्यात भरलं की पुढ्यांचे असे कागद, वर्तमानपत्रांचे लहान मोठे तुकडे एका तारीत अडकवून ठेवा। काहीतरी देण्यासाठी, काहीतरी झाकण्यासाठी ती उपयोगी येतात। काही नाही तर लहान मुलांना होड्या आणि विमान करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो। अक्षर गाळून वाची, काते घाली पदरीची, निगा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख, असं रामदासांनी दासबोधात म्हटलेलं आहे। पुस्तकांची निगा ठेवण्यानं त्यांचं आयुष्य वाटतं। मुलांना पुस्तकं नीट हाताळायला, वापरायला शिकवली तर पाठच्या मुलांना ती उपयोगी येतात किंवा गरीब मुलांसाठी पुस्तक पेढीत जमा करता येतात। पुनर्वापराचं सूत्र इथेही आचरण्यात येतं। अजून व्यापक विचार करायचा म्हटलं तर आपण बघतो आपल्या आजूबाजूला
टेलिव्हिजन, कार, रेडिओ, कॉम्प्युटर यासारख्या विविध स्रोतांमधून ई कचरा होत असतो. इकोटेक रिसायकलिंग ही भारतातली सर्वोत्कृष्ट ई कचरा पुनर्वापर करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी ई कचऱ्यातून मौल्य आणि पुन्हा वापरण्यायोग्य धातू गोळा करते व इतर IT उपकरणे पर्यावरणास अनुकूल पद्धतीने नष्ट करते. एक छोटंसं पाऊल कृती बदलास नक्कीच कारणीभूत होऊ शकते. कोणीतरी करेल यापेक्षा मी प्रथम करेल हाच उपाय आहे. ही आपली एकमेव मदत अर्थ वाचवण्याचा. आणि याची सुरुवात तुम्ही, मी, आपण सर्वजण शालेय उपक्रमातून करत असतो, ज्यामध्ये जुन्या वस्तूंपासून नवीन वस्तू बनवायला शिकवली जाते आणि मुलं आनंदाने या उपक्रमात सहभागी होतात. अशा मुलांना पाहिलं की बोरकरांचं वाक्य आठवतं. ते म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सगळे, सुंदराचे सगळे. म्हणजे मुलांना विध्वंसाऐवजी असे निर्मितीचे डोहाळे लागू द्या. ते पुरवा, त्यानेच त्यांचं जीवन मंगलमय गंधेल. अशा प्रकारे पुनर्नवीनीकरण करून आपण आपल्या धरणी मातेला वाचवायला हवं. कारण आपण या मातीत जन्माला आलो. या सर्व जीवांचे पोषण करणाऱ्या या आईचे आपण देणे लागतो. तिला जपणं हे आपलं कर्तव्य आहे. पुढील येणाऱ्या पिढ्यांच्या हातात निरोगी पर्यावरण द्यायचं आहे. म्हणूनच कोणा आभाळाला बाप, कुठे धरणीची माय, पाठी नको फिरू पोरा, जगी जगायचं हाय. जन्म मिळतो एकदा, पांगा फेडावं मातीचं, जन्म मिळतो एकदा, पांगा फेडावं मातीचं, तुझं फुटावे अंकुर, झाड व्हावं सावलीचं, झाड व्हावं सावलीचं. धन्यवाद.